नागपूरच्या सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीत भीषण स्फोट, 6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू. स्फोटाची चौकशी करणार फडणवीसांची घोषणा. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबर नंतर 1 तासही वाढवून देणार नाही. सरकारची विनंती जरांगेंनी धुडकावली. तर ओबीसीतून मराठा आरक्षणाचा कायदा पारित न केल्यास 23 डिसेंबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. अजून म्हातारा झालो नाही, लय भारी लोकांना सरळ करण्याची माझ्यात ताकद. शरद पवारांचा वयाच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर पुन्हा निशाणा. पुण्यात महिलेच्या भुंदुगिरीचा प्रकार उघड, परीक्षेत अपयश आलेल्या तरुणाला पाय धुतलेलं पाणी प्यायला लावून 1.5 लाखांचा गंडा, अनिसकडून भांडाफोड. ठाण्यातील प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी SIT स्थापन, अश्वजित गायकवाडसह मित्रांची होणार चौकशी. आणि आता शेगावलाही वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता. मुंबई आणि पुण्याहून वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा रेल्वेचा विचार. विकासाचा ध्यास म्हणजे